हॅलो हाय फ्रेंड्स, मी आज राजश्री किचनमध्ये तुम्हाला ही मोड आलेली मटकी आहे ना, ही मिसळ बनवून दाखवणार आहे। तर एक कोरडी आणि एक पातळ अशा दोन प्रकारचे बनवून दाखवणार आहे। तर मी त्याच्यासाठी आहे ना साहित्य घेतले, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, खोबरं आणि थोडीशी हिरवी मिरची। तर ही मटकी आहे ना मी घरीच तयार केली आहे। ही आदल्या दिवशी भिजत घातली आणि रात्रभर अशी कोरड्या फडक्यात बांधून ठेवली, तर तिला असे छान मोड येतात। मी घरची मटकी चवीला पण खूप छान लागते। तर आता इथं आपण कढईत तेल घेतलंय। तेल गरम झालं का त्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित फुलल्यावर हिंग जिरं बारीक केलेलं आहे, थोडस हिरवी मिरची, त्याच्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट जी मी पहिलेच बारीक करून ठेवली होती। आता याच्यात आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेऊया। ही मिसळ आहे ना, ही आपण मिसळसाठी बनवली तर पावसोबत खाऊ शकतो, पोळी, भाकरी, भात। मोड आलेलं कडधान्य हे खाल्लं पाहिजे ना। आता हा कांदा चांगला बारीक झाल्यानंतर मी याच्यात हे जे खोबरं आहे ना, हे मी भाजून आणि मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता कांदा करपल्यावर हे टाकते। याच्यात आता हळदी टाकायची, लाल मसाला, काळा मसाला, तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने। आता हे असं करपल्यानंतर याच्यात आपण मटकी टाकून घ्यायची। तरी 5 मिनिटं ना अशी तेलात देते। व्यवस्थित मसाल्यामध्ये करपल्यानंतर मग आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं। आता 5 मिनिटं शिजू देते। आता ही आपण कोरडी उसळ बनवतो। मोहरी टाकून घेतली, हिंग जिरं बारीक केलेलं, आता याच्यात थोडेसे शेंगदाणे, थोडीशी हिरवी मिरची, मोबाईल थोडी, याच्यात बारीक कांदा,
घ्यायचे. थोडा कढीपत्ता, याच्यात आता हळदी, मिरची पावडर, आणि हा काळा मसाला. काळा मसाला, गरम मसाला, तुमच्याकडे काय बोलता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तर काळा मसालाच म्हणतो. आता ही फक्त सुकी बनवायची आपल्याला, कारण ही आपण अशीच नुसती पोळ्यासारखी चमच्याने पण खाऊ शकतो अशी. आता मसाला व्यवस्थित झाल्यानंतर याच्यात मी उसळ टाकून देते. ही पटकन 5 मिनिटात बारीक गॅसवर होते. जास्त वेळ पण नाही लागत. नाश्त्यासाठी एक उत्तम प्रकार आहे. आता याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून देऊया. आता ही 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण शिजू देऊ आणि त्यानंतर आपण ही खाऊ शकतो. अशी ही झटपट एक नाश्त्याचा प्रकार आहे मोड आलेली उसळ. उसळ किंवा उसळची भाजी बनवताना ही 5-10 मिनिटं अशीच तेलात होऊ दिली. आता याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ. आता हे तुम्ही पटकन करायचं असेल तर फुल गॅसवर नाही तर बारीक गॅसवर 5-10 मिनिटं आता आपण हिला शिजू देऊ. आणि वरून शेंगदाण्याचा थोडा कूट टाकू. हे शेंगदाणे भाजून आणि मिक्सरला बारीक करून घेतले. आता ही 5-10 मिनिटं ही पण शिजू देते आणि ती पण दोघं झाल्यावर तुम्हाला एकदाच दाखवते. ही बघा आता ही आपली अशी पातळ उसळ तयार झाली. हिला तुम्ही मिसळ म्हणू शकता, मटकी म्हणू शकता किंवा उसळ म्हणू शकता. ही आपण पातळ भाजी आहे ना, ही आपण पावसोबत, भाकरीसोबत किंवा ही पोळीसोबत पण खाऊ शकता. अशी खूपच छान असते. ही ह्या जो कट आहे ना हा महत्त्वाचा आहे. खूप टेस्टी लागतो. तर तुम्ही अशी उसळ जरूर बनवून बघा. तर अशी ही उसळ तुम्ही जरूर बनवून बघा. ही खूप खायला छान आणि टेस्टी असते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा.
तर ठीक आहे, खाऊया आपण आता उसळ. ओके बाय.